नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचा ब्लॉगर आवरून तयार झाला होता. आवरून तयार झाल्यानंतर मी निघालो होतो पंढरपूरच्या दिशेने. आनंदपूरला कोल्ड्रिंक्स इथे तेजस पटल्याने डॉक्टर आदिनाथ मसे आपली भेट घेण्यासाठी थांबलो होतो. संघर्ष पण आला आणि आम्ही मस्तपैकी मँगो शेक पे डिस्कशन केलं. दादांनी बायसेप दाखवून आपल्या ब्लॉगमध्ये येण्याचं सहकार्य केलं, या ठिकाणी आपण बघू शकतो. त्यासोबतच त्यानंतर संध्याकाळी मी प्रथमेश आणि रोहन तिघं पण पोहोचलो बिग बिन कॅफेला. आणि तिथं कारण हर्षद मला कॉफी पिणार होते आणि लगेचच आपला डीके देखील म्हणतोय बघा शेवटला, अहो कुठून हॉटेल जलपरी यावंच लागते, नाद करायचं नाही आणि खोटं बोलायचं नाही महत्त्वाचं. हां, आणि खोटं नाही बोलून झाल्यानंतर आम्ही पाणीपुरी घ्यायसाठी थांबलो होतो. पाणीपुरी खायला आम्ही पोहोचले. फेमस पाणीपुरी पंढरपुरातली. तुम्हाला सांगतो लय नाही, एक 15-20 प्लेट खाऊन घेतल्यानंतर बिल कोण देणार ह्या चर्चेनंतर दीर्घ चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये कसं आहे, हे चूजर केलं. ह्याच्यावरती ज्याच्यावर नाव येईल त्यानं बिल भरायचं असतं आणि हर्षद मालकांवरती या ठिकाणी बिल फुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता हर्षद मालकांनी पेमेंट केलं. त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो काटेची भेळ खायला. पण भेळ सोडून आम्ही पाव चटणी घेणार आहे, कारण काटेंची कसं आहे, पाव चटणी असुद्धा भेळ एकच नंबर क्वालिटी. खरंच मला तर लय आवडते बरं का. तिथली पाव चटणी खाऊन झाल्यानंतर गुलट मालकांचा बड्डे म्हणजेच हॉटेल वाड्याचे मालक, त्यांना असा हार घातला, गाडीचाच कोणाचा होता काढून घेतला होता आणि त्यानंतर असा केक स्वतः मी खाल्ला, कारण आपली परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत ब्लॉगर हा ब्लॉग इथे संपवला आहे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.